हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, सत्ताधारी आणि विरोधकांची दुपारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीवर बैठक, मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडण्याच्या दिल्या सूचना। बैठकीत मुंबईतील विविध घटनांबाबत चर्चा। मुंबई महानगरपालिकेत भाजपचा आणखीन एक नगरसेवक वाढणार, प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमच्या नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झाल्यामुळे भाजपला होणार फायदा। नाशिकमधील पंडित कॉलनीत अल्पवयीन मुलांच्या राड्यात थेट कोयता काढून वार, तुफान राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, सीसीटीव्हीच्या आधाराने मुलांचा शोध सुरू। आषाढी वारीचा इतिहास जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार, वारीची परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी, पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। नमस्कार, सुप्रभात। मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज हा शेवटचा दिवस आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। यावेळेला विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज हा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। ही पत्रकार परिषद होईल, यामध्ये नेमकं काय बोललं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान यावेळेला विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता आहे। तर पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत, हे चिंताजनक असल्याचं चव्हाण म्हणतात आणि खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती अस्थिर आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत। शरद पवारांना शिंदेंसोबतची भेट टाळता आली असती असंही चव्हाण म्हणालेले आहेत। तर पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचं त्यांनी सांगितलं, हे चिंताजनक आहे असंही चव्हाण म्हणाले। दरम्यान खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती अस्थिर आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केलाय। तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात, आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून। त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही। तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे, पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीची होऊ शकत, ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो। सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे, त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे। त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते, म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे। तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं। तर मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवरती काल बैठक घेतली। मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय, त्यांच्या नगरसेवकांना सूचना दिलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली होती। पुढची अपडेट आपण बघूया। मुंबई महानगरपालिकेतील भाजपाचा आणखीन एक नगरसेवक वाढणार आहे। प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे। यापूर्वी सुद्धा 2 अपात्रतेच्या प्रकरणात
दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे आता सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार आहे. उद्या पालिकेच्या सभागृहात नगरसेवक अपात्रतेची घोषणा होणार आहे आणि त्यानंतर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतल्या चेंबूरमधून आपण बातमी बघूया. मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर आता चौकशी समितीने महत्त्वाचा निष्कर्ष काढलाय. चेंबूरमधील दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलेला आहे. त्यानंतर या प्रकरणी चौकशी समितीने सीसी रस्ते आणि झाडांच्या मुळांभोवतीचं काँक्रिटीकरण याला जबाबदार धरलेलं आहे. झाडांच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यामुळे झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी आता 3 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली जाते. चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार आणि तसंच वाढतं काँक्रिटीकरण हे झाडं उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवरती येण्याची दाट शक्यता आहे. तर या पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वे गाड्या पुढील 14 दिवसांसाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावरती कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वे विस्कळीत झाली. 10 ते 17 जुलैपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी दादर, दौंड इंदूर, मुंबई हैदराबाद, मुंबई चेन्नई अशा एकूण 14 गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या. आता नाशिकमधून आपल्याला एक बातमी बघायची. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर पंडित कॉलनीमध्ये कोयत्याचा थरार रंगलेला आहे. अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या राड्यातून थेट कोयता काढून वार करण्यात आलाय. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. सीसीटीव्हीचा आधार घेत अल्पवयीन मुलांचा शोध घेतला जातोय. नाशिकमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. पंडित कॉलनी हा सगळा परिसर आहे आणि त्यामध्ये कोयत्याने वार करण्यात आलाय. पुढची बातमी पाहूया. भर पावसात मिसिंग लिंकवरच्या बोगद्याजवळ दरड कोसळली आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. सोशल मीडियावर देखील मिसिंग लिंकच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सडेतोड उत्तर दिलं. मात्र त्यावरून आता मोठं राजकारण रंगलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना अनेक सवाल करत टीकेची झोड उठवली आहे. पाहूयात. राज ठाकरेंचे फडणवीसांना खडे बोल. फडणवीसांच्या प्रत्येक वाक्याचा समाचार. मिसिंग लिंकवरून राजकारण कनेक्टिंग. प्रचंड पावसात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही दरड कोसळली. तीही मिसिंग लिंकवरील बोगद्याच्या तोंडावर. ही घटना घडली ती तारीख होती 6 जुलै आणि हा मिसिंग लिंक लोकांसाठी सुरू झाला ती तारीख होती 1 मे. अवघ्या 60 ते 65 दिवसातच ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ज्या वेगाने दरड कोसळली त्याच्या दुप्पट वेगाने विरोधक सरकारवर तुटून पडले. याच मिसिंग लिंकवरून वाद सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र त्यावर आता राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. इनको कुत्ता नहीं पहुंचता, वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ. त्याला मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? इतकंच नाही तर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी हिंदी भाषेत इशारा दिल्यावरूनही राज ठाकरे यांनी फडणवीसांना शेलक्या भाषेत सुनावलंय. वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं?
देवेंद्र फडणवीस यांनी आपला अपमान करा पण महाराष्ट्राचा सहन करणार नाही असं वक्तव्य केलं. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकेचे आसूड ओढताना त्यांची मिमिक्रीही केली. एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवलं जाणार अशा चर्चा रंगलेल्या असताना तसंच भाजपातील अंतर्गत घडामोडींबाबत कुजबूज सुरू असल्याचा धागा पकडत राज ठाकरे यांनी गर्भित वक्तव्य केलंय. आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल बघून घेईन. त्यांनाही माहिती आहेत हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा. राज ठाकरेंनी भाजपातील घडामोडींबाबत संकेत दिले असतानाच त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांनी मात्र फडणवीसांबाबत थेट आणि अत्यंत मोठं भाकीत केलंय. काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी ह्या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. शिवराज सिंग चौहानानं कसं खेचलं तसं खेचलं जाईल. एकूणच प्रचंड पावसात मिसिंग लिंकवरती दरड कोसळली, त्यानंतर राडारोडा पाण्यासोबत वाहून गेला. आता मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू झाली आहे, मात्र आरोप प्रत्यारोपांचा धबधबा आणखीन किती दिवस कोसळत राहणार हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.